नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं की नाव आहे CNG वारी. आजचा दिवस खूप भारी असणार आहे, कारण आज आपण निघालो आहोत अंबरनाथहून आपल्या आवडत्या डेस्टिनेशनला, अलिबाग नागाव बीचला. तर चला, सीट बेल्ट लावा आणि सुरू करू आपली आजची वारी. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा प्रवास मी जो आहे अंबरनाथ बदलापूर रोडवर सुरू करत आहे. सध्या आपण आहोत बदलापूर रेल्वे ओव्हरब्रिज जो आहे त्यावर सध्या आपण आहोत. इथून आपण बदलापूर कर्जतला जाणारा जो रस्ता आहे त्या रोडवरून जाणार आहोत आणि तिथूनच कोंडेश्वर टेम्पलसाठी जाणारा जो रोड आहे त्या रोडवरून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. जो रस्ता कोंडेश्वरला जातो त्याच रस्त्यावरून आपल्याला जावं लागतं सध्या तरी, कारण तो जो एंट्री पॉईंट आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा जो बदलापूरचा, त्याचा जो मेन एंट्री एक्झिट रूट आहे तो पूर्णपणे अजून ओपन केलेला नाही आहे. त्याचं काम अजून चालू आहे. तर सध्या आपल्याला एक वेगळा शॉर्टकट आहे जो की कोंडेश्वर रोडला जाताना भेटतो. कोंडेश्वर रोडला जात असताना एक आपल्याला लेफ्ट टर्न घ्यावा लागतो. जसं की तुम्ही पुढे बघू शकता, या लेफ्ट टर्न घेतल्यानंतर तुम्ही JNPT जो विरार JNPT स्पर आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं, त्यावर तुम्ही जाऊ शकता. इकडे तुम्हाला रोडमध्ये एंटर करताना तुम्ही बघू शकता इथं समोर टोल प्लाझा दिसत आहे. त्या टोल प्लाझापासूनच आपल्याला इकडं एंट्री घ्यावी लागते. एंट्री घेतल्या आपण बघू शकता की आपण जो एक्सप्रेसवेचा जो कनेक्टिंग रोड आहे त्यावर आपण पोहोचलेलो आहोत. इथं एक छोटंसं मंदिरसुद्धा आहे, ते खूप सुंदर दिसत आहे आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता. टोलचा पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बांधकाम सुरू आहे. मित्रांनो, हा जो रस्ता आहे हा पावसाळ्यामध्ये खूपच असा सुंदर दिसणार आहे. हा पूर्ण जसा तयार होईल तेव्हासुद्धा आपण याच्यावर अजून व्हिडिओ बनवूया आणि फुटेजेस शूट करण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, जसं की तुम्ही पुढे बघू शकता, तुम्हाला एक रोड दिसत असेल, तोच आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे. आणि आपण पुढं जात आपल्याला इकडे एक इंटरचेंज दिसेल, जिथून आपण पनवेलला जाण्यासाठी राईट टर्न घेऊ शकतो, किंवा आपल्याला जर मुंबई साईडला जायचं असेल तर आपल्याला लेफ्ट टर्न घेऊन मुंबईला पण आपण जाऊ शकतो. मुंबईला किंवा समृद्धी महामार्गाला पण आपण कनेक्ट करू शकतो. तो लेफ्ट टर्न घेऊन आपण तिथे जाऊ शकतो. तर सध्या मी इथून पहिलाच राईट घेणार आहे, जो की या एक्झिट पॉईंट असणार आहे. पण मी राईट पहिलाच घेत आहे, कारण की जो मेन एंट्री पॉईंट आहे त्या रोडवर अजून काम सुरू आहे, त्यामुळे मी इथूनच राईट घेणार आहे. आणि जसं की तुम्ही बघू शकता, या रोडवर सध्या वॉकिंगसाठी याचा फार उपयोग केला जात आहे. लोक गुरांना आपल्या चरायला किंवा वॉकसाठी घेऊन येत आहेत, आणि लोकंसुद्धा, जनरल पब्लिकसुद्धा या रोडवर वॉक करत आहेत. आणि फायनली, जसं की तुम्ही बघू शकता, आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर एंटर केलेला आहे. पुढे जो तुम्ही नजारा बघू शकताय, म्हणजे जो आपण रिअलमध्ये बघू शकतो ते कॅमेरामध्ये कॅप्चर करणं तेवढं पॉसिबल नाही आहे. पण हे जे डोंगर रांगा जे दिसत आहेत, सह्याद्री रांगा, यांचा नजारा खूपच छान दिसत आहे. आणि पावसाळ्यामध्ये नक्कीच इथून जाण्याची जी मजा वेगळीच असणार आहे. तर जसं की तुम्ही पुढे बघू शकता मित्रांनो, या इथून जो पनवेल जे आहे 21 किलोमीटर आहे, रायगड 150 किलोमीटर आणि मुंबई 64 किलोमीटर. मुंबईसुद्धा आपण इथून जाऊ शकतो, कारण की आपण या रोडनी पनवेलला जाऊन पुढे अटल सेतूने सुद्धा मुंबईला कनेक्ट करू शकतो. आणि तुम्ही पुढे बघू शकत असाल, आपल्याला 2 टनल दिसायला लागलेले आहेत. आणि सह्याद्रीचा जो नजारा आहे त्याचा तर काही कुठे तोडच नाही आहे. मी एक गोष्ट नोटीस केली की आधी लेफ्ट साईडच्या रोडचं सुद्धा काम सुरू होतं, पण आता तो पूर्णपणे रेडी दिसत आहे. तर जर तुम्ही नेक्स्ट टाईम येत असाल तर तुम्ही लेफ्ट साईडने सुद्धा जाऊ शकता, कारण तो रोड आता पूर्णपणे ओपन केलेला दिसत आहे. या रोडचं ऑलमोस्ट 60 to 70% काम झालेलं आहे. काही मेन जे कामं असतात छोटे मोठे ते आता पेंडिंग आहेत.
टनलमध्ये सुद्धा मोस्टली मेन काम तर झालेलं आहे. रोड वगैरे सगळं रेडी आहे. फक्त लाईटिंग वगैरे ते जे एक्झॉस्ट फॅन लावतात त्यांचं काम सध्या चालू आहे. मी सुद्धा या रोडवरून या टनल मार्गे फर्स्ट टाईम जाणार आहे. जो पनवेलला जाणारी जी टनल आहे, म्हणूनच मी जरा सेफली आणि हळूहळू चालवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण हा माझ्यासाठी सुद्धा नवीन एक्सपिरियन्स आहे. आणि पुढे बघू शकतो तुम्ही, आपल्याला जे टनल दिसायला हळूहळू सुरू झालेले आहेत. ही जी टनलची खास बात अशी आहे की ही टोटल 4 किलोमीटर डिस्टन्सची आहे आणि ही पूर्ण डोंगर छेदून स्ट्रेट एकदम आपल्याला डायरेक्ट पनवेलमध्ये नेते. पुढे बघू शकता मित्रांनो, दोन्ही टनल दिसायला सुरू झालेली आहे. अजून पण आपल्याला नक्की खात्री नाही आहे की टनल आपल्यासाठी ओपन आहे की नाही, जाता येतं की नाही. बघूया, जर जाऊ दिलं तर ठीक, अदरवाईज आपण जो ओल्ड रूट्स आहेत त्यानेच जाऊया. पण जायला जर भेटलं तर हा वेगळा एक्सपिरियन्स होऊन जाईल आज. सो टनल जे आहेत, दोन्ही टनल्स रेडी आहेत. आपण जायला जाऊ शकतो, पण राईट साईडला सध्या ते काम करत आहेत, म्हणून त्यांनी ती टनल बंद करून ठेवली आहे. म्हणून आपल्याला फक्त आणि फक्त लेफ्ट साईडची टनलच अलाउड केलेली आहे येण्या जाण्यासाठी. टनल ओके, इथं बॅरिकेडिंग दिसत आहेत. बघूया टनल चालू आहे की नाही. ओके, चालू दिसत आहे. येस मित्रांनो, वी कॅन एंटर. ग्रेट. फायनली मित्रांनो, टनलमध्ये एंट्री झालेली आहे. लेट्स स्टार्ट द लाईट्स. ओके, टनलमध्ये दोन्ही साईडला आपल्याला फुटवॉकसाठी पण जागा दिसत आहे. वाव, म्हणजे समजा कुणाला पैदल जायचं असेल तर जायचं नाही, आय थिंक एमर्जन्सीसाठी केलं असेल. एकदम सुमसाम, एकदमच नवीन एक्सपिरियन्स. पण रोड रेडी आहे, फक्त क्लिनिंग वगैरे बाकी आहे आणि मोस्टली लाईटिंग्स वगैरेचं काम बाकी आहे. टनल पूर्णपणे स्ट्रेट आहे. आपल्याला एक्झिट पण आपण क्लिअरली बघू शकतो. ओके, आधी आपल्याला हा राईट टर्न घ्यावा लागायचा, त्या टनलमधून पुढे प्रवास करावा लागायचा. पण आता आपण सरळसुद्धा जाऊ शकतो, कारण सरळसुद्धा पूर्णपणे रेडी आहे. थोडंफार काम अजून बाकी आहे पुढे, पण आम्ही स्ट्रेट गेलेलो आहोत. आधी राईट जाणार होतो, पण एक स्कूटीवाला सरळ गेला म्हणून आम्ही त्याच्याच मागे मग परत स्ट्रेट जायला निघालो. त्या स्कूटीवाल्यामुळे जरासा आम्हाला कॉन्फिडन्स आला, कारण पूर्णच अंधार आहे आणि आम्हीच एकटे असल्यावाने फील होत होतो. पण आता जरासं बरं वाटतंय, कोणतरी आहे आपल्यासोबत. अजून एक बाईकवालासुद्धा मागून येत आहे. टोटल राईट साईडला सुद्धा जे तुम्ही बघू शकता ना, ते एका टनलमधून दुसऱ्या टनलमध्ये जाण्यासाठी जो केलेला एक इमर्जन्सी रस्ता आहे तो आहे. या टनलचा नक्कीच खूप आपल्याला आसपासच्या अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली किंवा या कर्जत साईडला या सगळ्या लोकांचा, मुरबाड, टिटवाळा, खूपच याचा म्हणजे फायदा होणार आहे. कारण या रोडमुळे आपली मोस्टली आपण सिटीतलं ट्रॅफिक अवॉइड करू शकतो आणि आपला जो वेग आहे कुठे जाण्याचा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मुंबई साईडला जायचं असेल किंवा गोवा साईडला जायचं असेल तर तुम्ही या रोड मार्गे तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि या रोडमुळे तुम्हाला समृद्धीला जायचं असेल, समृद्धी महामार्गाला, त्यालासुद्धा तुम्ही जाऊ शकता. सरळ तुम्हाला डायरेक्ट या रोडवरूनच समृद्धी महामार्गामध्ये एंट्री भेटून जाते. आणि पुढे जर तुम्हाला दिल्ली वगैरेला, अहमदाबाद, गुजरात या साईडला जायचं असेल तरीसुद्धा तुम्ही या रोड मार्गे जाऊ शकता. तर खूपच म्हणजे पुढे जसा हा रोड पूर्णपणे ओपन होईल त्यानंतर खूपच या रस्त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. बघू शकता बाईकवालेसुद्धा या रोडचा वापर करत आहे. अजून पण विश्वास होत नाही मित्रांनो, एवढा मोठा जो डोंगर दिसतो आपल्याला सह्याद्री रांगांचा, त्या डोंगरातून आपण सध्या प्रवास करतो आहे. म्हणजे कधी कधी वाटत नाही की असं काही पॉसिबल होऊ शकतं म्हणून. आणि हे लिटरली आपल्या समोर तयार होऊन रेडी आहे. आपण ऑलमोस्ट टनलच्या एक्झिट पॉईंटपर्यंत पोहोचत आलेलो आहोत. ही टनल पूर्ण रेडी झाल्यावर यामध्ये लाईटिंग्स लागल्यावर याची वेगळाच अनुभव असणार आहे आणि इकडून फुल स्पीडमध्ये चला
सध्या मी केअरफुली स्लो चालवत आहे, कारण की अजून आपल्याला अंदाज नाही आहे की पुढे काय आहे, कुठे काम वगैरे चालू असेल, कोणी माणूस वगैरे वर्कर वगैरे काम करत असू शकतो, तर त्याच्या जीवाला आणि आपल्या जीवाला धोका लागू नये म्हणून मी हळूहळू आपली सेफली चालवत आहे. ओके, एंडिंग पॉईंटला थोडं आपल्याला बघू शकता की अजून यांनी कॉन्क्रिटीकरण इथे पूर्ण झालेलं नाही आहे. इकडे थोडंसं पॅचमध्ये काम बाकी आहे, कारण काही वर्क अजून पेंडिंग दिसत आहे, जसं की तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, फायनली आपण ऑफिशियली ही टनल क्रॉस केलेली आहे आणि आपण बदलापूरहून पनवेलला आलेलो आहोत. ग्रेट एक्सपिरियन्स, खूपच छान असा अनुभव आहे. इकडे एक ॲम्ब्युलन्स उभी आहे, ज्या ॲम्ब्युलन्सची गरज वाटत आहे. ग्रेट. तर आपण बाहेर निघालेलो आहोत. इथून पुढे आपल्याला याच रोडवरून कंटिन्यू करता येणार नाही, कारण त्याचं काम अजून बाकी आहे. अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे. तर आपल्याला इकडून राईट घेऊन जो जुना लोकल रस्ता आहे त्या रस्त्यावरून पुढे प्रवास करायचा आहे. आणि त्या रस्त्यावर जाण्यासाठी सुद्धा आपल्याला टेम्पररी जो कच्चा रस्ता आहे त्यावरून जायचा आहे. आणि इकडून तुम्ही डायरेक्टली तुमची जी डेस्टिनेशन असेल, जसं की आम्ही नागावला चाललो आहे, तर आम्ही तिथलचा डेस्टिनेशन सेट केलेला आहे आणि इथून आपल्याला राऊट मॅप जो आहे रस्ता दाखवायला सुरू करतो. इधर से जाने का वो ट्रक के पीछे. हाँ हाँ हाँ. ओके, हां, पुढे रस्ता जरा अजून कच्चा आहे. या रस्त्याला मेन जो छोटासा जो गावातला रोड आहे त्या रोडवर कनेक्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला या कच्च्या पॅचवरून जावं लागतं. आम्ही पुढे असलेल्या त्या ट्रकला फॉलो करत आहोत. ओके, इकडे बघू शकता तुम्ही की JCBने वगैरे काम सुरू आहे. सो फायनली आपल्याला जो इथून लोकल जो रोड आहे त्या रोडवर आपल्याला जाण्यासाठी जागा भेटलेली आहे. फायनली आपण छोट्या रोडवर आलेलो आहोत लोकल. आता इथून आपला पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करूया. हा एकदमच सिंगल लेन रस्ता आहे, रोड आहे. एखादा जर ट्रक वगैरे आला तर आपल्याला खरंच अडचण होऊ शकते. तर आपण सध्या शिरवाली गावामध्ये पोहोचलेलो आहोत. तिकडं बघा मित्रांनो, रस्ता दिसत आहे. सो मोस्टली आपण रस्त्यापर्यंत आलेलो आहोत. आपलं डिस्टन्स इथून अजून दाखवत आहे 80 किलोमीटर्स, 2 hours 33 minutes दाखवत आहे. आणि आपण मॉर्निंगला जो स्टार्ट केलेली जर्नी, तर तेव्हा आपलं आत्तापर्यंत आपण 20 किलोमीटर्स चाललेलो आहोत. कालच मी CNG फुल करून घेतलेला. CNG आपला फुल आहे आणि पेट्रोल पण अर्धा मी टाकून घेतलेलं जस्ट इन केस. तर करूया पुढचा प्रवास कंटिन्यू.
इथलच्या पेट्रोल पंप्सवर एवढी आपल्याला पनवेलच्या पेट्रोल पंप्सवर आपल्याला एवढी गर्दी काही दिसत नाही आहे. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये का माहीत नाही एवढी पेट्रोल पंपमध्ये रांग लागलेली आहेत. तर सध्या आपण फायनली पनवेलला पोहोचलेलो आहोत. आता इथून आपला पुढचा प्रवास चांगल्याच मेन रस्त्याने होणार आहे. फायनली आपण जो आहे गोवा हायवेजवळ पोहोचलो आहोत. NH66. इथून पुढून आपण लेफ्ट टर्न घेतला की आपण NH66ला कनेक्ट होऊ शकतो. सो मित्रांनो, आपण फायनली गोवा हायवेपर्यंत पोहोचलेलो आहोत. लेफ्टला आपला जो आहे गोवा हायवे आहे. सो लेट स्टार्ट द जर्नी फ्रॉम हिअर. सो आपले टोटल डिस्टन्स अजून 63 आवर्स दाखवत आहे. 2 घंट्याचा डिस्टन्स दाखवत आहे इथून. आणि हा जो रस्ता आहे पूर्ण पेनपर्यंत आपल्याला आता असाच चांगला असणार आहे. पेनवरून मग आपल्याला अलिबागला जाण्यासाठी हा रोड सोडून अलिबाग रोडवरून पुढचा प्रवास कंटिन्यू करावा लागतो. पनवेल तसं खूप डेव्हलप होत चाललेलं आहे. बघू शकता मोठे मोठे उंच उंच टावर्स बनत आहेत. सध्या आपण कर्नाळा बर्ड सँक्च्युरीपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर सध्या तुम्ही पुढे बघू शकता एक टोल बूथ आपल्याला दिसत आहे. बघूया NH66वर अजून टोल सुरू झाला आहे की नाही, आपल्याला अपडेट भेटेल. नाही, अजून तरीसुद्धा टोल सुरू झालेलं नाही आहे. कारण रोडचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे, त्यामुळे टोल अजून सुरू झालेलं नाही आहे. ट्रक भर रस्त्यातच थांबलेला आहे. ब्रेकडाऊन झाला आहे त्यामुळे खूपच ट्रॅफिक जाम झालेला बघू शकता. तो सध्या आपण पेनपर्यंत आलेलो आहोत. इथून 4 किलोमीटर आपल्याला अजून दाखवत आहे. तिथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. इथून अलिबाग आपल्याला 25 किलोमीटर दाखवत आहे. महाड 94 किलोमीटर आणि गोवा जो आहे 504 किलोमीटर दाखवत आहे.
पुढे आपल्या 500 मीटरमध्ये एक लेफ्ट घ्यायचा आहे जो की आपल्याला अलिबाग रोडवर कनेक्ट करेल. पुढे तुम्ही बघू शकता मित्रांनो, JSWचा खूपच मोठा सिमेंट आणि स्टील फॅक्टरी आहे. खूपच मोठा प्लांट आहे हा. सो फायनली आपण लेफ्ट टर्न घेऊन अलिबाग रोडवर जाण्यासाठी निघालो आहोत. अलिबाग रोडला जसं आपण येतो तसंच आपण एक गोष्ट नोटीस करू शकतो की एअर पॉल्युशन खूप जरा इथे जास्त आहे. ही JSW जी सिमेंट फॅक्टरी आहे किंवा आजूबाजूला असलेल्या दुसऱ्या फॅक्टऱ्या त्यामुळे आहे की काय माहीत नाही, पण या एरियामध्ये प्रदूषणचं प्रमाण जरा खूपच जास्त आहे. तुम्ही पण बघू शकता, कॅमेरामध्ये तेवढं कॅप्चर होत नाही आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तिकडे खूपच एअर क्वालिटी एकदम लो होती. आणि हा प्लांट खरंच खूपच मोठा आहे. तुम्ही बघू शकता की यांची जी कन्व्हेअर बेल्ट आहे ती या रोडवरून जाते, त्यासाठी त्यांनी सेपरेट ब्रिज बनवलेला आहे. अलिबाग रोडवर आता पुढं आपण कंटिन्यू करणार. रोडची क्वालिटी तशी चांगली आहे, फक्त एकच प्रॉब्लेम आहे की हा सिंगल लेन रोड आहे. तो पुढं चालून थोडं ट्रॅफिक आपल्याला भेटतं जर समजा एखाद ट्रक पुढं असेल किंवा बस पुढं असेल, त्यामुळे खूप लॉंग वेट करावा लागतो. ही आहे अंबारीवर आपण बघू शकतो दोन्ही साईडनी. मोठी आहे आणि खूप सुंदर छान. हा एरिया पूर्ण MIDCचा एरिया आहे. खूपच छान असा रोड दिसत आहे. अलिबाग रोडचा व्ह्यूसुद्धा एकदम छान आहे. मित्रांनो, फायनली आपण अलिबागमध्ये पोहोचलेलो आहोत. डिस्टन्स 6-7 किलोमीटरचा आहे, पण कंजेशन दाखवत आहे त्यामुळे 32 किलोमीटर्स दाखवत आहे, 32 मिनिट्स दाखवत आहे. कारण रोडचं कामसुद्धा खूप जागेवर सुरू असल्यामुळे ट्रॅफिक आम्हाला पण भेटला होता खूप. सो मोस्टली नागाव बीचला जाण्याच्या रस्त्यावरच आहे ट्रॅफिक आहे. लेफ्टला तुम्ही बघू शकता कमळ तलाव आहे. या तलावामध्ये खूप सारे कमळ्स लागलेले आहेत. फायनली आपण ट्रॅफिकमधून बाहेर पडलेलो आहोत आणि आपण सध्या आहोत अलिबाग रेवडदंडा रोडवर. लिटरली रोड सिंगल रोड असल्यामुळे आणि काम सुरू असल्यामुळे ट्रॅफिक खूप होतं. पण फायनली आम्ही बाहेर निघालेलो आहोत आणि नागाव बीचकडे निघालेलो आहोत. आणि फायनली आपण नागाव बीचपर्यंत आलेलो आहे. नागाव बीच मध्ये जाण्यासाठी आपल्याला 30 रुपयेची जी आहेत इकडे पार्किंग चार्जेस घेतले जातात लोकल विलेजर्सकडून. इकडे पार्किंगसाठी असं म्हणजे खूप स्पेस आहे. पार्किंगचं काही आपल्याला इश्यू येत नाही. इकडे पार्किंग आपण कुठे पण करू शकतो. तो आम्ही आमची गाडी इथे पार्क करून बीचपाशी जाणार. बीच एकदम वॉकेबल आहे इथून.
आणि मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत नागाव बीचला. नागाव बीच जे आहे ते वॉटर स्पोर्ट्ससाठी खूप फेमस आहे. तुम्हाला जर शांतता हवी असेल तर तुम्ही वारसोली बीचला पण भेट देऊ शकता. आम्ही इथे थोडा वेळ खूप चिल केलेला आहे. आम्ही इथे भिजलोसुद्धा आहे, आंघोळ केलेली आहे फुल फॅमिलीने आणि खूपच मजा आलेली आहे. एकदम शांत आणि आपल्याला जास्त काही डिस्टर्बन्स नाही. आणि इथे आपण आंघोळ वगैरे केल्यानंतर आपण इकडे बाजूला वॉशरूमची सुद्धा सुविधा अवेलेबल आहे. तिकडे तुम्ही 30 रुपये पर पर्सन पर बाटली, एक बाटली आपल्याला पाणी भेटतं आणि त्यामध्ये आपण आपलं आंघोळ वगैरे करून चेंज करू शकतो कपडे वगैरे. इकडे गोळा वगैरे पण आम्ही खाल्लेला आहे. खूप छान गोळा भेटतो. इकडेच असलेल्या या गार्डनमध्ये बसून आपण बीचचा व्ह्यू घेत गोळा वगैरे पण खाऊ शकतो. आणि आमचं इकडचं आम्ही एन्जॉयमेंट झाल्यानंतर आम्ही परतीसाठी पण निघालेलो आहोत. फायनली टाटा बाय बाय करूया नागाव बीचला. आम्ही फुल फॅमिलीने फुल एन्जॉय केलेला आहे या बीचवर आणि आता इथंच मी या व्हिडिओचा एंड करणार आहे. रिटर्नच्या वेळेलासुद्धा आम्हाला थोडंसं ट्रॅफिक भेटलेलं आहे. जिथे लास्ट येताना जिथे भेटलेलं आहे त्याच पॉईंटला आम्हाला परत ट्रॅफिक भेटलेलं आहे. तर चला मग व्हिडिओला एंड करूया. कसा वाटला हा व्हिडिओ? चांगला वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला करा. थँक्यू.